नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र, खामगाव, कवळा, जानेफळ आणि उदयनगर. शेतकरी बंधूंनो, आपण कपाशीवर पहिली फवारणी काय घ्यायला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करत आहोत. तर पहिली फवारणी ही कुठल्याही झाडाची असो, कुठल्याही पिकाची असो, मेन टार्गेट हे काय असते, आपलं मूळ, म्हणजे मुळाची वाढ करणे. मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं की मुख्य मूळ जे असते ते झाडाला फक्त सपोर्ट करते, पण जे फायबरस रूट सिस्टीम असते, जे बाजूचे मूळ असतात, ते जे मुळं काय करतात, झाडाला अन्नद्रव्य सप्लाय करत असतात. मग म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे ते ह्युमिक ॲसिड. आपण हरित क्रांती ॲग्रोटेकचे रूट किंग फवारायला पाहिजेत, कारण शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे, या रूट किंग जर फवारला आपण तर मुळं लागतात, खूप मुळं तयार होतात. तर याचा जो डोस आहे तो घ्यायला पाहिजे आपण शेतकरी बंधूंनो 15 लिटर पाण्याला 40 ग्रॅम पर्यंत. त्यानंतर कपाशीवर पहिल्या वेळेस जो राहतो प्रादुर्भाव तो असतो तुडतुडे. जे हिरवे तुडतुडे असतात ते आपल्याला नाकतोड्यासारखी असतात ना, म्हणजे नाकतोड्यासारखे जे असतात ते पानाच्या मागच्या साईडनं असतात. यांनी रस शोषण केल्यावर जे कपाशीचं पान आहे ते असं खालच्या दिशेनं कर होते, म्हणजे वाकडं होते खालच्या दिशेनं असं, आणि त्याच्या ज्या बाजूच्या कडा असतात ह्या कडा पिवळसर पडायला सुरुवात होतात, म्हणजे त्याची जी ग्रीनरी असते ती ग्रीनरी कमी झालेली असते. मग ह्याला काय म्हणायचं, याला म्हणायचं तुडतुड्याचा प्रादुर्भाव. आणि तुडतुडे जर तुम्हाला कव्हर करायचे असतील शेतकरी बंधूंनो, तर कुठल्याही कंपनीचं डायनेटोफ्युरॉन नावाचं घटक असलेलं पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आपण फवारायला पाहिजे. त्याचा डोस असतो 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला, म्हणजे 15 ग्रॅम घेतला तरी चालते, पण 20 ग्रॅम घेतला तर मोठमोठे जे तुडतुडे असतात, पूर्ण अवस्था वाढलेले, ते सुद्धा त्याने कव्हर होतात. मुळाचं पालन आपण, त्यानंतर कीटकनाशक पाला, तर आलं बुरशीनाशक. तर बुरशीनाशक, मुळावर काम करणारं बुरशीनाशक कुठलं, तर मी सांगितलं कार्बेंडिझम, मॅन्कोझेप आहे, त्यानंतर मेटॅलॅक्झिल आहे, हे मुळावर चांगले काम करतात. तर कुठल्याही चांगल्या कंपनीचं मेटॅलॅक्झिल 35% मध्ये आपण फक्त 20 ग्रॅम 15 लिटर पाण्याला एवढं फवारणीतून घ्यायला पाहिजे. ही झाली आपली कपाशीवर पहिली फवारणी. आणि याच्यासोबत हे विसरू नका शेतकरी बंधूंनो, जे स्प्रेडर प्लस, हरित क्रांती ॲग्रोटेकचं छान आहे, हे स्प्रेडर प्लस जर आपण फवारणीत घेतलं तर सर्व जे औषधी असते ती स्प्रेडिंग होते, पूर्ण झाडामध्ये स्प्रेडिंग होते. आणि स्प्रेडर प्लस स्प्रेड केल्यामुळे जे सकिंग पेस्ट असतात, रस शोषण करणारे किडे, ते सुद्धा जे राहतात ते इफेक्टिव्हली मरतात. म्हणजे ॲक्च्युली स्प्रेडरनं मरत नाही, स्टिकरनं, पण सर्व झाडांमध्ये, सर्व अवयवांमध्ये औषधी स्प्रेड केल्यामुळं काय होतं, रिझल्ट हा चांगला मिळतो, औषधाची बचत सुद्धा होते आणि रिझल्ट सुद्धा चांगला मिळतो. ही झाली आपली पहिली फवारणी. आता नेमकं थोडासा सांगायचं की पहिल्या कपाशीवर पहिले आपण कधी कधी चुका करतो की येल असतो तुडतुडा, तो असतो हिरवा नाकतोड्यासारखा, आणि डायरेक्ट माव्याचं औषधी मागायला येतात शेतकरी की आम्हाला माव्याचं द्या, फुलकिड्याचं द्या. असं नाही, पहिल्या अवस्थेत येत होतो फक्त हिरवा तुडतुडा. दुसऱ्या अवस्थेत जेव्हा फुलं येतात, म्हणजे पातयाला सुरुवात होणार, तेव्हा येतात फुलं किडा, म्हणजे त्याला म्हणतात थ्रिप्स. आता हे जे थ्रिप्स असतात हे कशानं कव्हर होतात, सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी बंधूंनो, थ्रिप्स कव्हर करण्यासाठी सगळ्यात चांगला कंटेंट आहे फिप्रोनिल. फिप्रोनिलनं थ्रिप्स कव्हर होतात. तुडतुडे कशानं कव्हर होतात, डायनेटोफ्युरॉननं. फुलकिडे कशानं कव्हर होतात, मी सांगितलं की फिप्रोनिलनं फुलकिडे कव्हर होतात, थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. आणि तिसरा कपाशीवर महत्त्वाचा म्हणजे जो किडा आहे, जास्त नुकसान करतो, तो असतो मावा, काळा मावा. आता हा मावा जो असतो तो कधी येते, सरळ सरळ आपल्या मराठीत साधा व्हिडिओ की माल लागल्यावर मावा येतो. जेव्हा कैरी पकडायला सुरुवात होते, बोंडी पकडायला सुरुवात होते, बॉल फॉर्मेशनची अवस्था येते, तेव्हा मावा पडायला सुरुवात होत असतो. मावा पडला हे कशावरून ओळखायचं असते शेतकरी बंधूंनो,
त्या कपाशीचे पानं चिकट चिकट होतात, मधासारखे गोड होतात. मग ते मधासारखे गोड होतात, चिकट होतात आणि तिच्यावर धूळ बसते, मग ते काळे पडतात. मग प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते आणि हे मावा सुद्धा जास्त प्रमाणात अन्नरस शोषण करतो. म्हणून 3 गोष्टी महत्वाच्या. पहिले तुडतुडा, फुलं लागली की फुलकिडा, माल लागला की मावा. मग माव्याच्या नियंत्रणासाठी काय घ्यायला पाहिजे शेतकरी बंधूंनो? माव्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो टॉल्फेन प्राईड नावाचा कंटेंट तुम्ही घ्यायला पाहिजे. ते कुठल्याही कंपनीचं असो, ताईची असो का किफन असो, ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं घ्या. म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगितला, कोणत्या अवस्थेत कोणती कीड येत असते. आपण ही झाली पहिली फवारणी. आता दुसऱ्या फवारणीचं दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण मार्गदर्शन पाहू शेतकरी बंधूंनो. धन्यवाद.